नमस्कार. शिपूर येथे माननीय सुशांतदादा खाडे यांच्या हस्ते 10.5 कोटी रुपयांच्या विकास कामाचे उद्घाटन. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या विशेष प्रयत्नातून शिपूर येथील 10.5 कोटी रुपयांची विकास कामे मंजूर झाली असून सदर विकास कामांचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. या उद्घाटन सोहळ्यासाठी भाजपा मिरज विधानसभा क्षेत्राचे युवा नेते माननीय सुशांतदादा खाडे यांच्यासह तालुक्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. शिपूरमधील श्री यल्लमा मंदिर सभा मंडप व परिसर सुशोभीकरण, चर्मकार समाज मंदिर, तालीम बांधकाम, लिंगनो रस्ता डांबरीकरण अशा अनेक एकूण 11 कामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपा नेते राजू माने, युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रणव देसाई, उपसरपंच नेताजी शिंदे, सदस्य राजू देसाई, तंटामुक्ती अध्यक्ष तानाजी बाबर, माजी उपसरपंच अरुण देसाई, माजी सरपंच श्रीमंत नाईक, माजी चेअरमन सुभाष देसाई, चेअरमन बापूसो कदम, व्हाईस चेअरमन नानासो बाबर, धनाजी सूर्यवंशी इत्यादी स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रणव देसाई. नमस्कार. प्रणव देसाई शिपूर. मी युवा मोर्चा उपाध्यक्ष मिरज तालुका. आज शिपूर येथे विविध विकास कामांचे उद्घाटन व आजपर्यंत जे 10.5 कोटी रुपयाची ज्या शिपूरमध्ये काम झालेले आहेत त्या कामांचा उद्घाटन सोहळा आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय विकास पुरुष सुरेशभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सुशांतदादा खाडे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही हा उद्घाटन सोहळा घेतलेला आहे. आजपर्यंत भाऊंनी प्रत्येक दलित समाज असू दे, बहुजन समाज असू दे, इतर सर्व समाज असू द्यात यांना हाताशी धरून जवळजवळ 10.5 कोटी रुपयाची काम केले आहेत. त्याच अनुषंगाने आज उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात आम्ही पार पाडलेला आहे. त्याचबरोबर नामदार सुरेशभाऊ खाडे युवा मंचचे उद्घाटनसुद्धा या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. या ठिकाणी अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, सचिव आहेत. यांना हाताशी धरून आम्ही इथून पुढे देखील जी काही गावातील उर्वरित विकास कामं आहेत यासाठी कटिबद्ध आहोत. त्याचप्रमाणे भाऊंनी आणि दादांनी आजपर्यंत आम्हाला जो शब्द दिला आहे त्या शब्दाशी आम्ही बांधील आहोत आणि इथून पुढेही बांधील राहूत हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात देखील आम्ही कटिबद्ध आहोत एवढं सांगतो.